नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश म्हणजे खूप सारे पालक जे आहेत ते माझ्या व्हिडिओला कमेंट करत आहेत. व्हिडिओच्या कमेंटला विचारत आहेत की सर, आमचा वेटिंग लिस्टमध्ये पहिल्या नंबरला नंबर आहे किंवा 10व्या नंबरला नंबर आहे, 12व्या नंबरला नंबर आहे, 20 नंबरला नंबर आहे. तर काय आमचे लॉटरी लागण्याचे चान्सेस आहेत का? आमचे ॲडमिशन कन्फर्म होतील का? अशा प्रकारच्या आपल्याला कमेंट येत आहेत. तर वेटिंग लिस्टमधील जे काही विद्यार्थी आहेत, जे काही पालकांच्या मुलांचे नंबर वेटिंग लिस्टमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण RTEची ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्यावरती आलेलो आहोत. इथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला सगळ्यात पहिलं जर आहे ते तुम्हाला नंबर लागला का पाहण्यासाठी ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजेच अर्जाची स्थिती पहा. या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी एंटर करून गो बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला तुमचं कुठल्या शाळेमध्ये नंबर लागलेला आहे ते इथे दाखवले जाईल व तुमचा नंबर नसेल लागला तर दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल अशा प्रकारचा इथे तुम्हाला मेसेज बघायला मिळेल. त्यानंतर जर नंबर नाही लागला तर आपल्याला इथे एक वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादी जी आहे ती इथे जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला इथे वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे यादी जी आहे ती डाउनलोड करण्यासाठीचा एक ऑप्शन येतो. त्यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचे वेटिंग लिस्टमध्ये कितव्या नंबरला नाव आहे ते चेक करून घ्यायचे आहे. समजा तुमचे आता वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे तर वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचे सिलेक्शन कशा प्रकारे होत असते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता जी मूळ निवड यादी आहे. इथे पाहू शकता तुम्ही मूळ निवड यादी. तर या मूळ निवड यादीमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत म्हणजेच ज्यांचा RTEमध्ये नंबर लागलेला आहे, आता यांचं काय होणार आहे तर यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. यांचा नंबर तर लागलेला आहे बरोबर, परंतु यांचे जे पालक असतील त्या पालकांकडे भाडे करारनामा जर दिलेल्या मुदतीमध्ये किंवा जी क्रायटेरिया सांगितलेली आहे त्यामध्ये जर बसत नसेल तर सगळे कागदपत्र जर बरोबर असतील आणि भाडे करारनामा जर त्या विद्यार्थ्याकडे नसेल जो मूळ निवड यादीमध्ये सिलेक्ट झालेला आहे, जर त्यांच्याकडे 11 महिन्यांचं भाडे करारनामा नसेल तर त्या एका कारणामुळे सिलेक्ट झालेला विद्यार्थ्याचा प्रवेश जो आहे तो रद्द करण्यात येतो व त्या ठिकाणी जो काही वेटिंग लिस्टमधील 1 नंबरचा विद्यार्थी आहे त्याला SMS पाठवून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बोलवले जाते. याच प्रकारे ही प्रक्रिया पुढे चालू राहत असते. आता समजा मूळ निवड यादीमधील जे काही विद्यार्थी आहेत तर 10 विद्यार्थी आपण पकडून चालूया. 10 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे एका शाळेमध्ये आणि त्या शाळेमध्ये 10 जागा असतील तर 10पैकी समजा 1 ते 2 विद्यार्थी असे असतील ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे किंवा काही कारणामुळे ॲडमिशन जे आहे ते दिलेल्या टायमामध्ये घेऊ शकले नाही किंवा डॉक्युमेंट पूर्ण नसल्यामुळे पूर्तता जी आहे ती करू शकले नाही. त्यामुळे त्यांचे 2 अर्ज जे आहेत ते रद्द झालेले आहेत. आता वेटिंग लिस्टमध्ये समजा 5 विद्यार्थी असतील तर त्याच्यामधील अनुक्रमे पहिला व दुसरा जे प्रायोरिटी आहे पहिल्या नंबरची आणि दुसऱ्या नंबरची, तर अशा प्रकारे त्या शाळेमध्ये त्या जिल्ह्यातील 2 विद्यार्थी वेटिंग लिस्टमधील हे सिलेक्ट केले जातील. अशा रीतीने ही वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होत असते. तुम्ही इथे पाहू शकता आत्तापर्यंत टोटल जे ॲप्लिकेशन किती आलेले आहेत त्याचा आकडा तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकताय. त्यानंतर नंबर ऑफ सिलेक्शन जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा इथे आकडा तुम्ही पाहू शकताय आणि वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचा आकडा तुम्ही इथे पाहू शकताय. ॲडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट म्हणजे आता जी पहिली लिस्ट लागलेली आहे रेग्युलर सिलेक्शनची त्यामध्ये टोटल किती विद्यार्थ्यांना ॲडमिशन जे आहे ते मिळालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकताय. तर आशा आहे की तुमच्या दिलेल्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहेत. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. एवढंच सांगायचं होतं. खूप सारे कमेंट येत आहेत, सर्वांच्या कमेंट्सला उत्तर देणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे.
आणि वेटिंग लिस्टमधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन कसं होतं हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलेलं आहे. भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.